ते सकाळी माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, आपण मराठीमध्ये एक सुंदर असं गीत गातो, ज्याचे शब्द असे आहेत. देवाची सात प्रीती किती महानीय, गगनी तारे पर्वत समुद्र सर्वच महानीय, सर्वच महानीय. होय, देवाचे प्रेम फार महान आहे आणि आज आपण देवाच्या प्रेमाचा सोहळा साजरा करत आहोत. आज देऊळ माता पवित्र त्रैक्याचा सोहळा साजरा करत आहे. आपण आपल्या प्रार्थनेची सुरुवात पवित्र त्रैक्याने करत असतो, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. पवित्र त्रैक्य एक महान सत्य आहे आणि रहस्य आहे, जे उलगडणे, समजणे इतकं सोपं नाही. आणि आज आपण पवित्र त्रैक्याविषयी ऐकत आहोत की पित्याने ही सुंदर अशी सृष्टी निर्माण केली आणि पिता आपल्या बरोबर आहे, येशू आपल्या बरोबर आहे आणि पवित्र आत्माही आपल्या बरोबर आहे. एक सुंदर अशी सत्यकथा आहे. एका मठामध्ये एक धर्मबंधू राहत होता आणि त्यांचं गरिबावर आणि देवावर फार प्रेम होतं आणि त्या मठामध्ये आलेल्या गरिबांची सेवा करणे आणि पाहुण्यांचं स्वागत करणे त्याचं कार्य होतं. आणि रोज तो देवाजवळ प्रार्थना करायचा, येशूजवळ प्रार्थना करायचा. हे येशू, मला तुला भेटायचं आहे, हे येशू, मला तुला बघायचं आहे. एक दिवस हा धर्मबंधू आपल्या खोलीमध्ये, रूममध्ये बसलेला होता. 12ची वेळ होती आणि त्या वेळेला एकदम मठाची बेल वाजली आणि बेल वाजल्या काही क्षण अगोदर येशू त्या धर्मबंधूच्या खोलीमध्ये हजर झाला. येशूला बघून तो धर्मबंधू खूप आनंदित झाला, परंतु त्याच वेळेला मठाची बेल वाजलेली होती. त्याचं कार्य होतं म्हणून क्षणभर त्याने विचार केला आणि तो आपल्या खोलीतून बाहेर गेला पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी. एक माणूस दरवाजापाशी उभा होता. तो म्हणाला, ब्रदर, मी इकडून जात होतो आणि मला तुमच्या मठाचा बोर्ड दिसला. मी काही दिवसापासून काही खाल्लेलं नाही, भुकेलो आहे. त्या ब्रदरनी त्या गरीब माणसाला आपल्या घरात आणलं, स्वयंपाकघरात नेलं आणि त्याला जेवण दिलं. तो माणूस जेवण खाऊन तृप्त झाला आणि निघून गेला. त्याने ब्रदरांचे आभार मानले. हा धर्मबंधू जेव्हा आपल्या खोलीत आला तेव्हा वाटला की येशू निघून गेला असेल, परंतु जेव्हा तो आपल्या खोलीत आला तेव्हा काय आश्चर्य, येशू तेथे बसून त्याची वाट बघत होता. आणि त्या वेळेला ब्रदरनी येशूला विचारलं, हे येशू, मी तुला सोडून गेलो आणि तरीही तू माझ्यासाठी इकडे थांबलेला आहेस. आणि त्या वेळेला त्या धर्मबंधूला येशूने सांगितलं, तुझ्याकडे गरिबासाठी वेळ होता म्हणून माझ्याकडे तुझ्यासाठी वेळ आहे. होय, माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, देव आपल्याला दररोजच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारे भेटत असतो आणि हेच सत्य आजचे तिन्ही वाचने आपल्याला प्रामुख्याने सांगत आहेत. आजचं जे पहिलं वाचन, जे नीतिसूत्र ह्या पुस्तकातून घेतलेलं आहे, ते वाचन आपल्याला सांगत आहे की देवाचं ज्ञान हे फार अफाट आहे. देवाने आपल्या अफाट ज्ञानाने, कौशल्याने ही सुंदर अशी सृष्टी उत्पन्न केली
आणि ती सृष्टी देवाने आपल्या सगळ्यांना भेट म्हणून अर्पण केली आणि आपण ह्या सृष्टीचा आस्वाद घेतला पाहिजे आणि देवाचा गौरव केला पाहिजे. आजचं जे दुसरं वाचन आहे जे संत पौलाने रोमकरास लिहिलेल्या पत्रातून घेतलेलं आहे आणि संत पौल विश्वास आणि प्रेम ह्याविषयी आपल्याला सांगत आहे. संत पौल आपल्याला सांगत आहे की देवाने आपल्यावर प्रेम केलेलं आहे, देवाने आपल्याला पवित्र आत्मा दिलेला आहे आणि देव आपल्या बरोबर आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपल्या बरोबर आहे. आणि आजचं जे शुभवर्तमान संत योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेलं आहे आणि ते शुभवर्तमान आपल्याला पवित्र त्रैक्याच्या कार्याविषयी सांगत आहे. येशू सांगत आहे की कैवारी पवित्र आत्मा मी तुमच्या मदतीला पाठवलेला आहे आणि तो कैवारी आत्मा माझ्या आणि ज्या गोष्टी त्याने पित्या वाचून ऐकलेल्या आहेत त्या तुम्हाला सांगणार आहे किंवा सांगत आहे. आणि हे कार्य आमच्या एकट्याचं नाही, माझ्या एकट्याचं नाही, तर आमच्या तिघांचं आहे. योहान आपल्याला पवित्र आत्म्याच्या, येशू ख्रिस्ताच्या आणि पित्याच्या कार्याविषयी सांगत आहे आणि आपल्याला समजावून सांगत आहे की पिता, पुत्र, पवित्र आत्मा एक आहे आणि ते एकत्र कार्य करीत आहे. ते आपली सेवा करत आहे आणि आपण सुद्धा त्यांना इतरांमध्ये ओळखू शकतो त्यांच्या सेवा कार्याद्वारे. तर आज देऊळ माता पवित्र त्रैक्याचा सोहळा साजरा करत आहे. आपण प्रार्थना करूया की रहस्य आपल्याला समजावं. देवाचं प्रेम, देवाचं कार्य, पवित्र त्रैक्याचं कार्य आपण सगळ्यापर्यंत पोहोचण्यासाठी देवाने आपल्याला शक्ती द्यावी म्हणून प्रयत्न करूया आणि प्रार्थना करूया.